हां, हॅलो. तर आज आपण डेटा स्ट्रक्चर्स म्हणजे सुरू करतो आहे आजपासनं. डेटा स्ट्रक्चर्स म्हणजे DSU आहे आपला सब्जेक्ट. तर ॲरेज माहिती आहे कोणाला काय आहे? सिम्पल म्हणजे आपण डायरेक्ट सुरू करायचं म्हटलं तर. हॅलो. हम्म, बट डेटा काय आहे? ॲरेज पण जाऊ द्या, जास्तच पुढे गेलो. डेटा काय आहे कोणाला माहिती आहे? व्हॉट इज डेटा? जे जे माहिती ते सांगा, काही प्रॉब्लेम नाही. काही पण इन्फॉर्मेशन एखादी. काही पण इन्फॉर्मेशन. हम्म. अच्छा, इन्फॉर्मेशन. बरं, इन्फॉर्मेशन म्हणजे काय? इन्फॉर्मेशन म्हणजे आपण जी त्याच्यात देऊ, आता कशा रिलेटेड असेल, समजा युजर रिलेटेड काही डेटा आहे तर म्हणजे आपली इन्फॉर्मेशन त्याच्यात, आपली बर्थ डेट आहे, नाव वगैरे, तर तो म्हणजे युजरचा मिनिंगफुल डेटा काहीतरी झाला. असं. हां. मिनिंगफुल डेटा आहे एखाद्या व्यक्तीचा. कोणता म्हणजे ओके, डेटा? मिनिंगफुल मिनिंगफुल. पाहिजे ना अच्छा. काहीतरी, हां त्याला इन्फॉर्मेशन म्हणतो आपण. हां हां. आणि डेटा राहू शकतो काही पण हम्म, असं. डेटा इन्फॉर्मेशन पण राहू शकतो, असं काही नाही. हम्म, तर तो ओके म्हणजे आपण सिम्पली काही पण, आता टेक्स्ट झाला, इमेजेस झाल्या, कॅरेक्टर्स वगैरे झाले, काही पण. फॉर एक्झाम्पल टेबल फॉर्मॅटमध्येच घेतला आपण तर मग टेक्स्ट, सिम्बल्स, नंबर्स, हम्म, हा हम्म, डेटा झाला. हम्म. ओके, गॉट इट. मग आता डेटा आहे, मग त्याला मॅनेजमेंट करावं लागतं भरपूर. ते DBMS साईडला येतं. पण डेटा कसा स्टोअर होतो, काय होतं डेटावरती, कशा ऑपरेशन्स परफॉर्म होता, काय नाही, ते सगळं आपल्याला म्हणजे DSU. हम्म, तर आणि ते म्हणजे आपल्याला कोणत्या तरी लँग्वेज थ्रू शिकायचं आहे. मग ती लँग्वेज म्हणजे आपली सी. हम्म, तर आपली मागच्या सेमिस्टरला सी झाली आहे बऱ्यापैकी. हम्म. या सेमिस्टरपासून तर C++ आहे आपल्याला. असं कोणी आहे का ज्याला सीचा प्रॉब्लेम आहे अजून पण? नाही भाई, ॲरेस काय आहे, काय आहे, काहीच माहीत नाही असं आहे का? गौरव, जितेंद्र, उदय. हॅलो श्रीराम, तू सांग. मला काय थोडी आहे का थोडी आहे प्रॉब्लेम? आयडिया. आयडिया आहे, अच्छा. आहे म्हणजे तेच. आता मग तेच, आता डेटा स्ट्रक्चर्स राहतात, डेटा टाईप झाले, कोणत्या कोणत्या टाईपचा डेटा वगैरे. तर ते सगळं झालं म्हणजे आपल्या DSUमध्ये. आता आपण डेटा टाईप्स बघू सीमध्ये. अरे ओके. तर आता कोणत्या कोणत्या टाईप्सचे डेटा राहता माहिती आहे कोणाला सीमध्ये? आता सीचे प्रोग्राम सगळ्यांनीच राईट केले, प्रेझेंट राहिले. तर काय काय राहतं म्हणजे? गौरव, तू सांग. गौरव, हॅलो गौरव, आवाज येतोय माझा? हो, येतोय येतोय. तेच ना, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर. अच्छा, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर. अजून माहिती आहे काही? डबल, डबल झाला, अजून काही असं? लॉंग. लॉंग लॉंग डेटा टाईप तर नाही सांगता येणार आपल्याला असं डायरेक्ट. बरं ठीक आहे, चल ते. अजून काही? अजून ते सांगता, अजून काय आहे? भरपूर आहे ना, भरपूर बघितले आता. म्हणजे मला जेवढे माहिती वापरलेले तेवढे, आता इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल, लॉंग फ्लोट, स्ट्रिंग, बुलियन, लॉंग इंटिजर वगैरे, आणि ॲरेस साइंड पण अनसाइंड. साइन अन साइन म्हणजे तेच इंटिजर हां. वगैरे तसंच काहीतरी समजायचं. तर ठीक आहे, आता मेनली तर डेटा टाईप्सचे 2 प्रकार आहे ॲरेज पण डेटा तसं टाईपमध्ये बघितलं येतो तर. का? हां, तर मग आता कसं आहे, त्याला आपण फंडामेंटल डेटा टाईप्स म्हणतो. आता जे आपण म्हणतो ना, इंटिजर, नंतर कॅरेक्टर दिलेले आहे आपल्याला, म्हणजे असं काहीतरी नॉर्मल जे सांगितले तुम्ही आत्ता. हां, तर मग त्याच्यातले एक्झाम्पल देणं झालं म्हणजे त्याला इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल, बूल झाला, बुलियन, जो आता मागच्या वेळेस तर काही घेतला नव्हता वाटतं कोणी, पण तो पण एक डेटा टाईप आहे. बुल म्हणजे ट्रू फॉल्स, फक्त एवढं राहतं. हां, त्याला आपण प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स पण म्हणतो. आणि दुसरा टाईप म्हणजे डिराइव्ह डेटा टाईप्स. त्याला म्हणजे नावं लक्षात ठेवायची तर काही एवढी गरज नाही, पण माहिती पाहिजे. मग ते झाले स्ट्रक्चर्स मॅच झाले आपले सीमध्ये. देन अगेन ॲरेज, स्ट्रिंग्स म्हणजे कॅरेक्टरचा ॲरे सीमध्ये. हां, ते काय झाले डिराइव्ह डेटा टाईप्स, म्हणजे ते दुसऱ्या कोणत्या तरी डेटा टाईप्सपासून बनलेले असं. मग ते झाले, तेच मेन 2 पार्ट्स आहेत, टाईप्स आहे. आणि कोणत्या पण लँग्वेजमध्ये गेले बघायला भेटतीलच तुम्हाला.
प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह असं. हां, तर ते झाले डेटा टाईप्स. आता आपण बघू एक एक्झाम्पल त्याचं. आता इंट ए इज इक्वल टू 10 घेऊ. ओके, देन फ्लोट इथं एन घेऊ आपण. फ्लोट एफ इज इक्वल टू 1.23 घेऊ. ओके, डबल डी इज इक्वल टू 2.2223 असं काहीतरी घेऊ आपण. देन अगेन कॅर सी इज इक्वल टू ए घेऊ आपण, किंवा सिम्बॉल घेऊ, एखादा डॉलर घेऊ. ओके, देन अजून कोणते येतात? ठीक आहे, एवढेच बघा आता. ओके, बजेट. तर हे झाले आपले नॉर्मल डेटा टाईप्स जे तुम्हाला सगळ्यांना माहिती. तर आता ह्याच्यात की असं पण काय हे तर म्हणजे माहितीच पाहिजे सगळ्यांना, पण तरी भाई काही डाऊट आहे म्हणजे त्यांनी काय स्टोर करतं, काय करतं, एक्झाम्पल्स तरी पण काही असेल डाऊट आहे? नाही, ठीक आहे. फ्लोट आणि डबल समजतो. मध्ये काय फरक? मग ते दोघं पॉइंट मध्येच काय करतात? हो, आता याच्यावर हवर केल्यावर आता डबल मध्ये, आता डबल त्याच्या नावासारखं ते डबल होत जातं नाही का, जास्त मोठा इंटिजर 10ला 3ने डिवाइड केलं ते बरोबर आहे ना, 3.333 येतं वाटतं ना, तर ते डबल मध्ये जातं असं काहीतरी. मला प्रॉपर नाही माहिती, एवढं माहिती आहे तसं येतं डबल मध्ये. पॉईंट वाढता, पॉईंट जास्त पॉईंट येतं असं. म्हणजे आपलं नॉर्मल तसंच सेमीकोलन ते जे ऑलमोस्ट तर याच्याबद्दल काही कोणाला डाऊट नाही. तर आपण डेटा टाईप्स प्रिंट कसे माहिती आहे? ते फॉर्मॅट स्पेसिफायर असतं, ते पर्सेंट काय ते आपण आपल्याला सगळ्यांच्या इंट एन इज इक्वल टू करू % डी कॉमा एन झालं. नागे याचं फॉर्मॅट स्पेसिफायर काय कोणाला सांगते? गौरव, काय देतो आपण फॉर्मॅट स्पेसिफायर साठी? आठवतंय का काही? पर्सेंट काय? ABCD कोणाला सांगतील का अजून? जितेंद्र, उदय. %f का? हां, %f. अरे यार तुझा आवाज नाही येते रे, ब्रेक होतोय. हॅलो, येतोय माझा आवाज? येतोय. हॅलो हॅलो, असं हॅलो आहे. काहीतरी ब्रेक होतो. हॅलो, आवाज तुझ्याकडे इश्यू नाही येते. तुझा ब्रेक. अरे भाई आयुष, काय 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 अरे आवाज ब्रेक होतोय रे. ब्रेक होतोय माझा आवाज? मला येतोय क्लिअर. हा, माझ्याकडे पण इंटरनेटला चांगली, काही प्रॉब्लेम नाही माझा. तिकडे अरे माझ्याकडे तसं जितेंद्र, तुला येतोय का आवाज? नाही, त्याच्याकडे हो, आता येतोय, पहिले ब्रेक होत होता. ओके ओके, हे काय सांगितलं समज की नाही समज? नाही, परत सांग. ओके, एक सेकंड, मला आपण लगेच घेऊ. आता हे डेटा टाईप्स आहेत सगळे सी मध्ये. आता इंट म्हणजे इंटिजर झाला, एक व्हेरिएबल दिला त्याला आपण एन, रॅन्डम काही पण असं समजा, मग त्यात आपण स्टोअर केला 10. तसंच फ्लोटमध्ये आपण पॉईंट व्हॅल्यू स्टोअर करतो, डबलमध्ये पण पॉईंट व्हॅल्यू असंच कन्सिडर करा. कॅर म्हणजे कॅरेक्टर, त्यात आपण काही पण सिम्बॉल स्टोअर करतो, पण एकच सिम्बॉल करू शकतो स्टोअर एका व्हेरिएबल कॅरेक्टर. म्हणजे आपण इथं पर्सेंट, इथं डॉलर दिला आहे तर आपण $A असं नाही करू शकत, किंवा @B असं पण काही नाही करू शकत. फक्त @ करू शकतो, किंवा फक्त B करू शकतो. ओके, असं येतं.
ते आपल्याला प्रिंट करायचे डेटा टाईप्स. मग ते कसे करणार, मग ते फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करून आपण तो आता हे झालं. आता डबल डी इज इक्वल टू %. याचा फॉर्मॅट स्पेसिफायर सांगतील कोणाला, काय देतो आहे का कोणाला आयडिया? UF. ओके. अच्छा, अजून कोणाला काही दुसरं सांगायचं आहे? LF. ओके. अजून काय आहे कोणाकडे? LF देतो. ओके. बाकीचे पण भरपूर फॉर्मॅट, लॉंग फ्लोट असं LF. LD म्हणजे लॉंग इंट, आपण लॉंग इंटला करतो असं LF देतो आपण. देन मग आपण डी करतो परत. आता प्रिंट एफ कॅर्स झाले वेज प्रिंट करणे. रन तर हे झाले सगळे फ्लॅश. ब्रेक होत मागे आवाज पण चालू आहे काय? ब्रेक होतोय. ब्रेक होतोय की मी रिकनेक्ट करू का एकदा? एकदा अरे श्रीराम, काय म्हणतो, काय चाललंय तुझं? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? ओके. सॉरी. आता आपण काय घेतलं एकदा परत मी सांगून देतो सगळ्यांना. आता येतोय ना माझा आवाज? येतोय आता. ओके. आता हे आपण हॅश इन्क्लूड वगैरे हे सीचा तो जनरल सिंटॅक्स आपण राईट केला आणि त्यामध्ये इंट मेनमध्ये आपण 4 डेटा टाईप्स घेतले. इंट, फ्लोट, डबल, कॅर. त्यांना व्हेरिएबल दिले NFDC आणि त्यांच्यात व्हॅल्यू स्टोअर केला 10, 1.23. अरे यार, सॉरी. आता दिसते स्क्रीन? आवाज येतोय क्लिअर? येतोय. ओके. हां, आता हे आपण 4 डेटा टाईप्स घेतले. इंट, फ्लोट, डबल, कॅर. देन NFDC त्यांना व्हेरिएबल दिले प्रत्येकाला एक आणि देन त्यामध्ये आपण हे स्टोअर केले व्हॅल्यूज. 10 झाले, 1.23 झाली, देन 2.2232 झाली, देन B झाली. आता हे काय आहे सगळं व्हॅल्यूज म्हणजे हा डेटा आहे. ओके, हा काहीतरी डेटा आहे बरोबर ना? तर आता तो डेटा आहे काहीतरी, आपण तो काही पण राहू शकतो रँडम आपल्या मनावर, म्हणजे आपण काही पण टाकू शकतो. आपण तो प्रिंट केला आता हा इकडे. ओके, दिसतंय का? ओके. तर हे म्हणजे हे आता सगळ्यांना माहितीच असेल भरपूर, पण मी एक ओव्हरव्ह्यू म्हणून देऊन दिला की काय काय डेटा टाईप्स राहतात. ओके, तर याला म्हणतो आपण फंडामेंटल डेटा टाईप्स. ओके, हे काय झाले फंडामेंटल डेटा टाईप झाले. त्या हिशोबाने आता अजून पण येतं नंतर स्ट्रिंग नाही सॉरी बुलियन येतं. ओके, हे झाले. देन हे फंडामेंटल झाले. आता आपण बघू डिराइव्ड डेटा टाईप्स. ओके, कोणाला माहिती आहे डिराइव्ड डेटा टाईप्स काय राहतात? डिराइव्ड डेटा टाईप डिराइव्ड डेटा टाइप्स म्हणजे फंडामेंटल डेटा टाइप्स पासून बनलेले. सॉरी, कोण बोललं?
अरे मी सांगतो ॲरे पॉइंटर स्ट्रक्चर ना. ओके, ॲरे पॉइंटर स्ट्रक्चर. ओके, अजून काय वाटतं कोणाला? अरे फंडामेंटल डेटा टाइप्स पासून बनलेलं असतं ना भाई ते डिराइव्ड. ओके ओके. डिराइव्ह डेटा टाइप्स म्हणजे हे फंडामेंटल डेटा टाइप्सपासून म्हणजे यांच्यापासूनच बनलेले राहतात काहीतरी. हां, आता ॲरेज झाले, स्ट्रक्चर्स झाले, ओके, युनियन झालं सी मध्ये. हे काय आहे? डिराइव्ह डेटा टाइप्स आहे. ओके, म्हणजे हे आपण कशापासून तरी यूज केले. आता हे स्पेसिफिक डेटा नाही तो वेगळा, तो यूज झाला आहे म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड आहे असं डिराइव्ह डेटा टाइप्स. ओके, त्याचे एक्झाम्पल बघू आपण. आता आपल्याला ॲरे बघायचे. आता आपण इंटिजर ॲरे बघू. इंट ॲरे. ॲरे कसा डिक्लेअर करता सांगता येईल कोणाला? काय करतो आपण ॲरे डिक्लेअर करायला? हे घेताना आता स्क्वेअर ब्रॅकेट्स. काय? स्क्वेअर ब्रॅकेट्स. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट्स. आणि त्यात आपण एक साईज देतो ॲरेला काहीतरी. काही पण साईज. आता 10 दिली आपण, म्हणजे यात किती इंटेजर स्टोअर होऊ शकता? मॅक्सिमम 10. ओके, हे झाले ॲरे. आता आपण त्यात व्हॅल्यू स्टोअर करायचे झाले समजा काही 1 2 कमी होत. काय काय मी असं ऐकलंय की एक कमी होती, म्हणजे 10 तू टाकले तर 9 होतील तिथे स्टोअर. नाही 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 नाही, ते हे 0 पासून स्टार्ट होतो असं. नाही नाही, ते सांगतो मी. ओके, आता सध्या याच्याकडे लक्ष द्या, मी बरोबर सांगतो ते पण. ओके, इथे झाला सेमीकोलन अँड डन. ओके, आता हे दिसतंय ना? आता आपण यांना इंडेक्स देऊ 0, देन 1 2 3 4 5 6 7 8 and 9. ओके, तर कोणत्या पण लँग्वेजमध्ये जातो मी, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये इंडेक्स हा 0 पासून स्टार्ट होतो. हे डोक्यात बसूनच ठेवायचं. कधीच ॲरेचा इंडेक्स म्हणजे काउंटिंगच. आता प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काउंटिंगच 0 पासून स्टार्ट करायची असं काहीतरी समजायचं. फॉर लूप घेतोय आपण तर तो पण 0 पासून स्टार्ट करायचा, असं म्हणजे असंच करायचं. ओके, कारण आपल्याला तेच करावं लागतं प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ओके, तर हे लक्षात ठेवा. आता हा झाला 1चा इंडेक्स. हा कसला इंडेक्स आहे? 2चा. हा झाला 3चा. ओके, आता इंडेक्स म्हणजे काय ते पण सांगतो मी. तर हे असं झालं. तर आता हा 1 किती नंबर पोझिशनला दिसतोय तुम्हाला? 1 नंबरला. नंतर त्याच्यानंतर काय येतं? 1 नंतर 2 येतो, मग 2 नंबरची पोझिशन. आपण हे ना रँडम घेऊ थोडी काहीतरी. डिजिट्स घेऊ वाटतं आपण, जास्त कॉम्प्लिकेटेड. 10. ओके, तर आता हा 11 आहे. सेकंड स्पेस देतो. ओके, आता हा 11 आहे. याची पोझिशन किती आहे? 1 आहे. त्याच्यानंतर काय आलं आहे? 32 आलं आहे, बरोबर. 32ची पोझिशन काय आहे? दुसरी, सेकंड आहे. देन 3rd 4th 5th 6th. आता ही पोझिशन झाली, तर त्यालाच आपण इंडेक्स म्हणतो. ओके, आणि त्यालाच इंडेक्स म्हणतो. आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये कोणत्या पण इंडेक्स हा 0 पासून स्टार्ट होतो ऑलमोस्ट सगळ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ओके, म्हणजे आपण 1 2 3 4 नाही काउंट करत, आपण होल नंबर म्हणजे 0 1 2 3 4 असं काउंट करतो. ओके, गॉट इट? हे समजलं सगळ्यांना? याला ॲरेज म्हणतो आपण. तर ॲरे कोणते पण असू शकता, म्हणजे ॲरेचे टाईप. आता फ्लोटचा ॲरे झाला, कॅरेक्टर ॲरे झाला. ओके, हे झाले ॲरेज म्हणजे. आता हे ॲरेज, आता आपण ॲरेवरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करून बघू एकदम छोटे छोटे. हे मी कॉमेंट आउट करतो. ओके, आता आपण हे रन करून बघू. ओके, झालं रन. आता आपण काही प्रिंट केलं आहे का नाही म्हणून ते नाही आली काही. तर ॲरे प्रिंट करायचे मला. ओके, म्हणजे मी काय करेल? प्रिंट एफ. देन आता एलिमेंट ऑफ ॲरे इज व्हॉट? ॲरे ऑफ 0. आता ॲरे ऑफ, आता इथं तर 10 दिला आहे आपण, बरोबर, म्हणजे डिक्लेअर करतोय.
डिक्लेअर करताना आपण काय सांगतो की मला एक इंटिजरचा ॲरे पाहिजे आणि त्याची साईज 10 पाहिजे, त्याच्यात मला 10 एलिमेंट स्टोअर करायचे मॅक्सिमम. ओके, त्याच्यापेक्षा कमी करू शकतो, जास्त नाही करू शकत. गॉट इट. तर तेवढे करायचे. हां, मग आपण आता समजा आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, इकडे जाऊ द्या. आता मला 36 प्रिंट करायचं आहे, म्हणजे ॲरेमध्ये 36 आहे काहीतरी डेटा, तो घ्यायचा आहे मला. मी तो कसा प्रिंट करेल, आहे का कोणाला काही सांगता येईल का? आता मी काय नंबर टाकू इथे? ॲरे ऑफ 1. अरे 5. ॲरे ऑफ 5 टाकावं लागेल. अच्छा, 5. ओके, ॲरे ऑफ 5. आता हे टाकलं मी. म्हणजे आता याचा अर्थ समजला का कोणाला? तर हे डबल कोट्स म्हणजे आपण स्ट्रिंग हे प्रिंट करतोय. ओके, हे प्रिंट होईल अँड देन इज नंतर आपण स्पेस दिलाय, तर इथे आपल्याला पर्सेंट काय द्यावं लागेल? ABCDEFG D. ओके, कारण D का बरं? कारण तो इंटिजर ॲरे. हां, नोट इट. %D दिला, देन कॉमा. आता %D मध्ये काय स्टोअर होईल ते दिलं आहे आपण, म्हणजे ॲरे ऑफ 5. म्हणजे हा ॲरे ऑफ 5. आता इथं आपण ॲरे ऑफ 10 केलं तर मग 10 एलिमेंट्स टाकता आले. 5 म्हणजे 5 पर्यंत सगळे एलिमेंट्स घेतील, असं येईल का? हो, नाही. काय वाटतं, हो की नाही? काय वाटतं कोणाला? एकच देईल वाटतं. नाही, एकच देईल. एकच का बरं? पण इथं आपण 10 दिलंय ना. आपण ते हे पर्सेंट एकच टाकलंय ना. पर्सेंट आपण समजा 5% टाकले, मग हा तर मग 5 व्हॅल्यूज. मग 5 व्हॅल्यू 5 एलिमेंट प्रिंट होते, म्हणजे 1 ते 5 सगळे असं नाही. टाकून बघू आपण. %D. ओके, आता हे मी 1 2 3 4 5 टाकले आणि इथे ॲरे ऑफ 5 दिलं, म्हणजे 1 ते 5 पर्यंत, म्हणजे 0 ते 5 पर्यंत नंबर प्रिंट झाले पाहिजे, असं म्हणायचं आहे ना? नाही, पण ते एक काही प्रिंटच नाही, एकच प्रिंट होईल. काय ट्राय करू आपण. हे बघा भाई, ह्या व्हॅल्यू आता 36 पहिले प्रिंट झाला. हां, नंतर मग ह्या व्हॅल्यू हे काय, आपण हे थोडी टाकलं होतं ॲरेमध्ये? टाकलं होतं का? नाही ना. मग त्या व्हॅल्यूज कसं काय आल्या? कारण की %D ला आपल्याला प्रत्येक %D ला त्याचा एक एलिमेंट द्यावा लागतो काहीतरी. आता ॲरे ऑफ 5 आहे, तर ॲरे ऑफ 5 हा 0 to 5 एलिमेंट नाही स्टोअर करणार, हा फक्त 5th एलिमेंट घेईल ॲरेमधला. 5th एलिमेंट काय आपला 36 आहे, म्हणून हा फर्स्ट टाइम 36 स्टोअर झाला. आता मग हा आता प्रोग्राम एक्झिक्युशन समजून घ्या. हां, आता हा इथं आलं, फर्स्ट एलिमेंट ऑफ ॲरे इज कोलन प्रिंट झाला, स्पेस प्रिंट झाला, नंतर हे %D त्यांनी बघितलं. मग त्यांनी काय केलं, इकडे जम्प केलं, परत बघितलं का कॉमा काय दिलंय, नंतर ॲरे ऑफ 5 दिला. ओके, मग ते प्रिंट केलं परत. देन परत तो पुढे गेला, %D बघितलं, परत पुढे गेला. आता त्याच्यानंतर काही नाहीच आहे ना दिलेलं, आहे का काही दिलेलं? त्याच्यानंतर कुठेच काही दिलं नाही. मग त्यांनी काहीतरी रँडम नंबर घेऊन टाकला, त्याच्या मनात आलं ते. आणि याला आपण काय म्हणतो प्रोग्रामिंगमध्ये? गार्बेज व्हॅल्यूज म्हणतो. समजलं एवढं? मग आपल्याला इथे काय करावं लागेल? फक्त %D द्यावं लागेल. गॉट इट. आणि आता प्रिंट केलं तर मला आता हा प्रिंट होऊन झाला, दिसला इथे. फर्स्ट एलिमेंट ऑफ ॲरे इज 36. आपण एक न्यू लाईन पण प्रिंट करून देऊ वाटलं, /n. ओके, म्हणजे ते चांगलं दिसेल. ओके, हे दिसलं का? फर्स्ट एलिमेंट ऑफ ॲरे इज. आता असं झालं. आता मला सगळे एलिमेंट्स प्रिंट करायचे. ओके, तर मी काय करेल, इथे आधी पहिला एलिमेंट 0 येईल, देन 2 घेईल, देन D असं करेल. आणि इथं CC2 सेकंड टाकेल, देन अगेन थर्ड, किंवा हा आता नाही टाकून तो 4th टाकलं, 5th टाकलं, 6th टाकलं, 7th टाकलं, 8th टाकलं, देन 9th टाकलं अँड 10th टाकलं. ओके, गॉट इट. आता इथे मला परत मग 1 2 3 4 1, आता इथे 1 आला, देन 2 आला,
3 आला, 4 आला, 5 आला, सॉरी, देन किती आला, 6 आला, 7 आला, 8 आला, 9 आला. ओके, आता इथे 9 पर्यंतच आले. का बरं? कारण 0 to 9 किती होता? 9 नाही, 0 to 9 10 होता. ओके, समजलं? हे झालं कारण 0 पासून स्टार्ट करतो. मग अथर्व कुठे आहे? अथर्व, हॅलो अथर्व, आवाज येतोय का माझा? हो येतोय ना. तर तू बोलला की किती म्हणजे एलिमेंट स्टोअर होता, किती बोलला होता तू? एक एक एलिमेंट कमी कमी, बोललो होतो तेवढ्या. एक कमी बोलला होता, बरोबर. तर आता मी ते सांगणार आहे पुढे. तर ते स्ट्रिंग्समध्ये होतं, कॅरेक्टर ॲरेमध्ये. तर आपला जो नॉर्मल ॲरे राहतो ना, तर त्यात आहे तेवढेच N-0 to N-1 पर्यंत इंडेक्स असतो, म्हणजे एक नंबर कमी इंडेक्स येतो तेवढे असं. पण तो 0 पासून सुरू होतो ना, मग 0 पण कन्सिडर झाला, बरोबर. मग आपल्या इथं 9 एलिमेंट नाही स्टोअर होते, इथं इंडेक्स जरी 9 आहे, तो 0 पण आहे ना, मग 0 10 झाला, बरोबर. समजलं का? असं आहे. आता हे प्रिंट करतो. स्टेटमेंट मिसिंग, आय थिंक सेव्ह नव्हता केला, सॉरी. आता हे झालं प्रिंट, दिसतंय. फर्स्ट एलिमेंट ऑफ ॲरे इज 11, देन 32, नंतर 53, 43 असं काहीतरी आलं. तर याला अजून करण्याचा काही प्रॉपर वे आहे का? कोणाला माहिती आहे का? फॉर लूप. फॉर लूप कोण बोलला आता? गौरव, तू हो बोलला? हो. फॉर लूप, ठीक आहे, आपण फॉर लूपने ट्राय करू काही. होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. मग आपण फॉर लूपचा सिंटॅक्स माहिती आहे कोणाला? की तो पण नाही माहिती, असं कोणी आहे का? की नाही माहिती, नीट नाही माहिती? अरे हो, माहिती आहे रे मी. ओके, मग काय लिहितो आपण? फॉर लिहितो का? अरे फॉर डिक्लेअर कर ना आय. अच्छा, आय डिक्लेअर करू आधी. इंट आय केलं तर चालेल का मी इथेच? अरे हा चालेल ना. चालेल ना, ओके. देन आता काय करायचं सांगू दे, तूच सांग बाई आता मला काय काय करायचं. अरे आय इक्वल टू 0 कर ना. ओके, आय इक्वल टू 0. हां, आता सेमी कॉलन दे आणि आय लेस देन इज इक्वल टू 12 म्हणजे 10 कर 10. लेस देन इक्वल टू 10 करू. ओके, सेमी कॉलन आय प्लस प्लस. सेमी कॉलन आय प्लस प्लस. ओके, आता अजून आता झालं. झालं. आणि आता प्रिंट कसं काय करू? काय लिहू? होऊन जाईल का प्रिंट आता 10 नंबर? अरे नाही, अरे खाली ब्रॅकेट दे ना. म्हणजे ब्रॅकेट देऊ? अच्छा, कोणते ते कर्ली ब्रॅकेट येतं ना वाटतं. हां, एवढं माहिती आहे मला वाटतं, असं काहीतरी देतं. आणि आता आपण प्रिंट करू. ओके, प्रिंट एफ. आणि आता आपण प्रिंट करू ALEME एलिमेंट %d हां इज वॉट इज %d आणि कॉमा करू. आणि इकडे आपण आय प्रिंट करायचं आहे आपल्याला, बरोबर. हां, आय पहिले 1 2 3 4 प्रिंट होईल आणि नंतर त्याची व्हॅल्यू प्रिंट होईल. मग इथं काय लिहावं लागेल मला? आय नंतर कॉमा, आय म्हणजे आय कॉमा नंतर काय करायचं? राईट सांगेल कोणाला काय राईट करेल मी मला त्याच्यामध्ये आहे. ओके, ॲरे आणि त्याच्यामध्ये आय ना. ओके, असं सेव्ह केलं आणि रन केलं तर आपण झालं आहे प्रिंट. पण आपण त्याला हे देऊ, तिथे एक हे येईल ना रे, एरर येईल बहुतेक ना. थांब ना, बघू ना आपण कसं काय एरर येईल, काय म्हणतात. तिथे कंडिशनमध्ये आपण कसं लिहिलं, लेस दॅन इक्वल टू 10 लिहिलं आहे ना, म्हणजे 10 पर्यंत तो रन शेवटचा एक. मग एरर नाही येणार. मग काय बरोबर आहे, ते मी नोटीस केलं तर मी तेच बघत होतो तेव्हा. आता उदय कुठे गेला? उदय, हा बोल ना भाई. हां, आता तू पण लक्ष द्या 1 मिनिट. आता इथे एरर तर नाही येणार कारण गार्बेज व्हॅल्यू घेईल ना तिथे. पण बघितलं होतं तर एकदा ट्राय करू, बघू एरर आला का. हे बघा, आता ही नॉर्मल आपल्या व्हॅल्यूज प्रिंट झाल्या 11 32 आपण या टाकल्या होत्या. पण हे बघा, 10th एलिमेंट आला, किती आला? गार्बेज व्हॅल्यू ही आपण टाकलंय का? नाही टाकलंय, बरोबर ना.
तर आता इथं 10 आहे. आपला ॲरेची साईज किती होते? 10. 10 होते. 0 to 9 10 होते ना, म्हणजे 0 to 9. आता ही किती झाले नंबर? हे 11 नंबर झाले ना. 10 नाही, अरे हा 0 पण आहे ना. तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल? इज इक्वल टू सिम्बॉल काढावं लागेल ते. ओके, इज इक्वल टूचं सिम्बॉल काढू, किंवा मग हे असं करू शकतो, किंवा असं पण करू शकतो. तिथं 9 हो. असं काहीतरी करू शकतो. तर आपण असं करू, म्हणजे समजायला सोपं जातं का 0 पासून का 0th इंडेक्स आहे, देन 10 एलिमेंट्स आहे असं. ओके, 10ला एरर आला मला. ओके, मी कुठे 10 लिहिलं आहे? नाही, एरर वगैरे तर नाही आला पाहिजे. ते ॲक्च्युली ते टेम्प कोड रनर फाईल. ओके, ते सिलेक्ट करून रन केलं ना म्हणून झालं. ओके, गॉट इट. हे समजलं कसं करतो आपण ॲरेवरती ऑपरेशन्स परफॉर्म छोटे छोटे? समजलं का की नाही समजलं? हो हो नाही समजलं का? ओके, आता हे झालं. हे आपण आपल्या व्हॅल्यूज टाकल्या होत्या आधी, बरोबर? तर आपल्याला ह्या इनपुट करायच्या युजरकडनं, त्यासाठी आपण स्कॅनएफ यूज करतो, बरोबर? हां, तर आपण आता मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता इथे ना आपण काहीच नको द्यायला. हां, म्हणजे आपण काय केलं, 9 एलिमेंट्स डिक्लेअर केले 0 to. हां, आणि 10th एलिमेंट म्हणजे 9th सॉरी, तर तो बाकी आहे, म्हणजे त्याला जागा मोकळी आहे, बरोबर ना? आता ॲरे कसे स्टोअर होता हे पण म्हणजे माहिती भरपूर जणांना, पण तरी एकदा सांगून देतो मी. ॲरे स्ट्रेट एका लाईनमध्ये स्टोअर होता, म्हणजे हा एला ब्लॉक कन्सिडर करा, एक मेमरी ब्लॉक. ओके, हां ठीक आहे श्रीराम, तू स्क्रीन शेअर करून करतो मला थोडंसं. हां, आपण तुझी स्क्रीन बघू एक सेकंड ना. काय काय करू मग सांगतो आता. हो, मी सांगतो. श्रीरामची ग्रेन दिसते ना सगळ्यांना? त्याचे हो दिसते ना. करा ना. आता ॲरे एका स्ट्रेट ब्लॉकमध्ये, म्हणजे स्ट्रेट लिनियर लिनियर स्टोअर होता. म्हणजे कसे, श्रीराम आता ड्रॉ करतोय बघा ब्लॉक्स. आता हे मेमरी ब्लॉक्स कन्सिडर करायला 3 देन 4 5 6 7 ते 7 झाले. ओके, 7च राहू द्या वाटलंच तर काही प्रॉब्लेम नाही. 7 आहे फॉर एक्झाम्पल, आपल्या ॲरेची साईज 7, आपण इथे पण 7, ठीक आहे 7 आहे असं कन्सिडर करा. ओके, तर मग आता पहिल्या ब्लॉकचा इंडेक्स काय आहे? 0 इंडेक्स आहे. दुसऱ्या ब्लॉकचा 1 देन 2 देन 3 4 5 and 6. आता त्याला प्रत्येकाला काहीतरी ॲड्रेस असेल. ओके, तर तो असेल काहीतरी. तर 0th इंडेक्समध्ये आपण 11 स्टोअर केलं आहे. 11 राईट करणं, 11 केलं आहे. देन आपण 32 केलं आहे, 32. देन आपण 53 केलं आहे, देन 55 केलं आहे. ओके, 36 केलं आहे. ओके, आणि आत्ता पुरतं एवढंच कन्सिडर करा की एवढेच नंबर्स केले आपण. मी आता इथने पण म्हणजे काढून देतो. सेकंड, आणि आपल्या ॲरेची साईज किती आहे? 7. ओके, 7 केली आपण. म्हणजे 8 ओके, साईज 8 आहे. टोटल एलिमेंट्स किती झाले? 7. ओके, 8 आहे, सॉरी. हां, 8 आहे आपल्या ॲरेची साईज. गॉट इट. आता 8. आता माझ्या स्क्रीनवर या 2 मिनिट आले, दिसते ना? तर हे 8 एलिमेंटचा ॲरे, म्हणजे 8 ब्लॉक ते श्रीरामने सांगितलं तसे घेतले मेमरीकडनं, आणि देन त्याने त्या प्रत्येक ब्लॉकमध्ये, पहिल्या ब्लॉकमध्ये किती टाकला? 11 टाकला, देन 32 टाकला, 33 5 36 टाकला, आणि त्याच्यानंतरचे जे ब्लॉक्स आहे ना ते मोकळे राहिले, तिथे काहीच नाही. ओके, तर मग ती जागा मोकळी आहे, तर मग आपण ती तशी मोकळी ठेवू शकतो. पण आपल्याला समजा की जागा भरली, हां, की पूर्ण म्हणजे झाले आता 36 सेकंडले,
1 2 3 4 5 6 करायचे आपल्याला 8 एलिमेंट्स आहे ना, इथे काहीतरी देऊ. ओके, ही जागा भरली पण, तर मला इथे हा एलिमेंट नाही टाकतात. ओके, तुम्ही जर काही रन केला, एक सेकंड, कुठे गेला, इथे मी 8 पर्यंत करतो ना, 9 पर्यंत करतो. ओके, आता इथे मला 8 एलिमेंट किती आलाय, 0 आलाय. हा 0 का बरं आला, इथे तर आपण टाकलाय काहीतरी, तर त्याच्याकडे तेवढी जागाच नाही. त्याच्याकडे तेवढी जागाच नाही म्हणून तिथे 0 आला. आता श्रीराम तू तुझी स्क्रीन हे कर स्विच. ओके, आता इथे जर काही पूर्ण भरला तर आपल्याला एक्स्ट्रा स्टोर नाही करतात, पण मोकळे जागा बाकी आहे तिथे 5 6 आणि 7 इंडेक्सला. ओके, तर आपण इथे व्हॅल्यूज टाकू शकतो. आता आपण त्या स्कॅनएफने इनपुट करून बघू त्या व्हॅल्यूज. 2 मिनटं. आता माझ्या आता आपल्याला व्हॅल्यूज इनपुट करायचे आहे युजरकडनं. आता एकदा आपण हे पण बघून घेऊ की मोकळी जागा राहिल्यावर काय प्रिंट होतं. तर 0 प्रिंट होतं, म्हणजे तिथे काही नाही म्हणून 0 प्रिंट झाला. ओके, गॉट इट. एक सेकंड फक्त, तिथे आपलं टिक करून घेऊ परत. आता आपण स्कॅनएफ करून आपलं इनपुट घेऊ. %dn. देन इथे काय टाकावं लागेल मला, सांगतील कोणाला? %. आणि मग ते लूपमध्ये घ्यायला लागेल ना, एक पुढचं घ्यायचं असतं. मग अच्छा डायरेक्ट घे, मग %array आणि मग पुढचा नंबर 6 आहे त्याच्यात. 6 घेऊ आपण, 6 याचा. ओके, असं केलं तर हा झाला. देन आपण परत एक स्कॅनएफ करू. 6 नंतर 7, 2 एलिमेंट बाकी होते आता इंडेक्सवाले, ते 2 केले. आणि आपण इथे प्रिंट एफ पण देऊन देऊ थोडंसं कन्व्हिनियन्ससाठी युजरच्या. एक सेकंड फक्त. Enter 6 ENT and then colon space semi. इकडे आपण 7 करून देऊ. देन आपण आता हे गेलं तर आपल्याला ते आधी विचारते. आता इथे आपण स्कॅनअप केलं म्हणून 6th एलिमेंट सांगा, तो आपण 11 टाकू. आणि 7th एलिमेंट काय टाकायचा, 90 टाकू. आणि आता व्हॅल्यूज प्रिंट केले तर आता इथे 11 आणि 90 प्रिंट झालं. ओके, म्हणजे आपण ॲरेमध्ये पूर्ण व्हॅल्यूज पण टाकू शकतो. गॉट इट. आता इथेच आपण जर काही असं केलं, एक सेकंड, की इथे परत 9 टाकले. देन इथे आपण 8 पर्यंत टाकलं. देन रन केलं तर आता हे विचारते 6th एलिमेंट 12 आणि 12 टाकलं. तर हे प्रिंट का बरं झाले, सेकंड. पण काय केलं, ॲरेची साईज 8 आहे ना, मग आपले एक सेकंड 0 2 एक सेकंड 1 2 3 4 5 6. हॅलो, 1 2 3 4 5 6 7 8 9 टाकले आपण. आणि इकडे मग काय प्रॉब्लेम झाला, असं नको व्हायला पाहिजे. आपण 9 पण टाकून बघू, एक सेकंड. ही ॲक्च्युली चांगली गोष्ट हे होते. तर पण आपल्याला ॲरेमध्ये डायनॅमिक मेमरी ॲलोकेशन्स नाही भेटत, ते पण बघणार आहे आपण पुढे. ओके, आणि इथं साईज 10 म्हणजे. ओके, तर हे का बरं प्रिंट होत आहे आता सांगेल कोण होतं आन्सर, मला पण आयडिया नव्हती का बरं होतं. एकदा कोड बघू बरं. सगळ्यात पहिले कॅरे घेतला 8 इंडेक्सचा आणि त्याच्यात पहिले 5 स्टोअर केले. ठीक आहे, 6 टाकला, 7 टाकला, 8 टाकला आणि 9 टाकला.
मग याची साईज जर कधी कमी केली 1 सेकंड असं नाही होत. म्हणजे मी तर आतापर्यंत नाही केलं आहे असं. इथे तर एरर आला मला. ओके एरर नाही, वॉर्निंग आहे ना. वॉर्निंग, हां सॉरी, इथे वॉर्निंग आली की तुमच्या ॲरेची साईज कमी आहे, तुम्ही आता कुठून टाकताय. त्यांनी इनपुटला का बरं येत आहे 320 5th ला 0 आला आहे. ओके सेकंड नंबर बीज पर्सेंट डिस्ट्रॅक्शन आय. हे नाही व्हायला पाहिजे. खूप विचित्र आहे. म्हणजे स्ट्रिंगची बाई खूप का होतंय ते? काय होतंय आहे का? कोणाला सांगतील का अजून कोणी इथं आहे का? कोणाला माहिती सी असं का बरं होतं? गौरव, अनिकेत, जितेंद्र, उदय. अरे फॉर लूप मध्ये चेंज करतो का? म्हणजे तिथं 9 लिहितो का? I less than 9 ते तर आहे. आपण तसं काही नाही, पण तो 9 स्टोरच नाही झाला पाहिजे ना तिथे, कारण 9th इंडेक्सच नाही आहे. साईज जर कधी 5च आहे हॅरीची तर 9 कुठे होतोय? कसं काय होतोय? पण असं होत नाही ना रे. तेच ना. नाही मग होत. काय तेच होतं? ना, असं कधीच होत नाही. असं का बरं होतं? हो ना. एकदा याच्या चॅट मध्ये टाकतो कोड. काही शोध लावलाय का आपण? चॅट मध्ये मला तर वाटतंय भाई. मी पण रन करून बघतो. हा भाई, तू तुझा पण काहीतरी कॅशचा काही प्रॉब्लेम असेल तर. हा मे बी असू शकतं. सेकंड केला बघ बरं का बरं होत आहे असं? रन करतो मी पण. ओके, याला का बरं काट आली अशी? कशाला? फंडामेंटल डेटा टाईप्सला असं. ते 2/ म्हणा. अच्छा, असं पण असतं काही? ठीक आहे, पण तसं काही नाही राहत. ते पण कॉमेंट होऊन जातं. मला तर काहीतरी डाऊट वाटतंय बाई, व्हायरस वगैरे आलाय काय एखादा खतरनाक चांगला झाला. कर ट्राय. कसं व्यवस्थित करू आपण. वॉर्निंग आली मला. पण तीच वॉर्निंग. हा एक परत टू नाही, हे बघ मला आलं कोड. नाही ना, मला आलं ना कोड. पण ते प्रिंट झाले ना बघ ना. 9 एलिमेंट प्रिंट झाले. बघितलं का? कोड डंप कधी येतो एरर माहिती कोणाला? कोड डंप मला पण येते बघ. स्मॅशिंग डिटेक्टेड. हां, प्रिंट झालं ते. ओके थांब, मला कळालंय वाटतं थोडं. 1 सेकंड थांब. कोड डंप कधी येतो माहिती का एरर? जेव्हा एखाद्या गोष्टीची परमिशन नाही राहत. फॉर एक्झाम्पल फाईल्स आयो पण नाही घेतल्या आपण. आता नेक्स्ट सॅटर्डेला आहे ना फाईल्स आयोचं लेक्चर घेऊन, ते पण सांगेल मी. तर एखादी फाईल आहे, तिला परमिशन्स नाही आहे रीड राईट करायच्या. ओके, हे समजतंय का कोणाला? रीड राईट करायच्या परमिशन्स नाही म्हणजे काय नाही का? विंडोजच्या काही फाईल्स असतात आता, हां, तर त्या कशा लॉक राहतात भरपूर फाईल्स. त्या तुम्ही डिलीट पण नाही करू शकत, काही नाही करू शकत आणि वाचू पण नाही शकत ना. तशा काही फाईल्स आहे फॉर एक्झाम्पल, आणि त्या तुम्ही सीच्या प्रोग्राम थ्रू ओपन करताय. त्याला म्हणजे काय एरर तर नाही येणार लगेच, कारण सीचा प्रोग्राम तर आपण बरोबर राईट केलाय. हां, मग त्याला एरर कधी येईल? जेव्हा आपण त्याच्यावर पुढे काही ऑपरेशन्स परफॉर्म करू त्या फाईलवरती. म्हणजे ती फाईल रीड करतोय आपण, त्या फाईलमध्ये काही अपेंड वगैरे करतोय, म्हणजे राईट करतोय, तेव्हा एरर येतो कोड डंप. म्हणजे जेव्हा परमिशन्स नाही राहत आपल्याला किंवा तो ॲक्सेस नाही होत त्या गोष्टी. ओके, तर हे कॅशमुळेच होतंय. ओके, कॅश माहिती कोणाला काय राहतं? याचा अजून म्हणजे परफेक्ट रिझन पण मी शोधतो. हां, आता उद्या सांगेल मी. आता आज त्याच्यावरती रिसर्च होईल थोडासा, आणि पुढच्या लेक्चरला Research एकदम होईल. क्लिअर होईल. एकदम क्लिअर होईल. असं कधीच नाही होत. याच्या आधी कोणी केलंय का असं काही? नाही. आलंय का कोणाला अशी सिच्युएशन? वॉर्निंग नाही आली. 6th 11 1 2 3
की आपण अजून एक ट्राय करू. एक सेकंड. हे बाकीचं समजलं का पण तुम्हाला की याच्यामुळे अजून कन्फ्यूज झाले? हा ना, असं झालं असेल. गौरव, जितेंद्र, उदय, बाकीचं समजलं का काही? ही 2 मिनिट इग्नोर करा वाटलं असतं. हो समजलं काय. का कन्फ्यूज झाले खरंच काही? सांगा म्हणजे. अरे आता कन्फ्युज झालं, पहिले नव्हतं. ठीक आहे, आता पहिले विसरून नव्हते जा ना. काय हा, झालं, आता काहीच तर नाही मी पण कन्फ्यूज झाला ऍक्च्युली, कारण ते कन्फ्युज असं मला पण याच्या आधी कधी भेटलेलं नाही असं काही. करू आपण ते काहीतरी. ठीक आहे, ते इग्नोर कर 2 मिनिट. ओके, 2 मिनिट नाही, विसरूनच जा म्हणजे असं काही हे झालं. विसरूनच जा. आपण ते बघू, आपण उद्या करू त्याच्यात. मी रिसर्च करतो अजून वाटलं तर श्रीरामाने करू वाटलं तर. तुम्ही पण करा, तुम्हाला काय भेटलं बघू. ओके, तर आपण याची साईज परत 10 करून देऊ इज्जतीत. जास्त खिलवाड नको करायला. अँड देन कॉमा शेवटी. ओके, हे झालं 9 पर्यंत. नॉर्मल. अँड देन आपण एकदा परत नॉर्मल प्रिंट करून बघू काय होतंय का. काहीच नाही होते, नॉर्मली आपलं प्रिंट झालं. आता आपण काय करू, ह्या सगळ्या व्हॅल्यूज इनपुट करू युजरकडनं. म्हणजे ॲरे फक्त डिक्लेअर करून देऊ आणि मोकळी जागा सोडून देऊ 10 ब्लॉक्सची. हे समजलं का? 10 ब्लॉकची जागा म्हणजे काहीच नाही करायचं आत्ता. आणि आपण फक्त डिक्लेअर ती व्हॅल्यू इथून, आता हाच फॉर लूप मी कॉपी करतो आणि इथून स्कॅन ॲप करतो. म्हणजे एक तर आपण असं एक मग केलं तसं स्कॅन प्रिंट स्कॅन करू शकतो. तसं करू शकतो किंवा मग लूपमध्ये घेऊन करू शकतो. array of इथे ampersand. वरती प्रिंट एफ पण टाकून दे म्हणजे जास्त कन्फ्युज नाही होणार. हां प्रिंट एफ पण टाकून. enter %d element. ओके, हे रन करू एकदा. ओके, स्पेलिंग मिस्टेक, सॉरी. आता हे विचारतंय एंटर 0th एलिमेंट 1 करू, देन 2 3 4 5 6 7 8 9 देन 10. हे झालं प्रिंट. एलिमेंट 0 इज दिस, एलिमेंट 1 इज दिस 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 दिस. प्रिंट केलं तसं स्कॅन पण करू शकतो. हे समजलं का? काहीच नाही केलं आपण, फक्त स्कॅन केलं प्रिंट करायचं आहे. ओके, तर ते देन आपण आता एक काम करू, ॲरे सर्चिंग ऑपरेशन परफॉर्म करू 2 मिनिटात. काय राहतं बाई ॲरे सर्चिंग म्हणजे? कसं करतो आपण, काय करतो? आता फॉर एक्झाम्पल आता इथे आपण एक ॲरे स्वतःच क्रिएट करू आपल्या मनाने. आणि मग तो नंतर त्याच्यातच एक एलिमेंट सर्च करायचा काहीतरी, की आपल्या प्रेझेंट आहे की नाही ते चेक करायचं. तर आधी आपण प्रिंट एफ आणि इकडे आपण स्टार देऊन देऊ, ते डिवाइड कर की प्रिंटवाल्या वेगळे राहतील बाई. ते सेमीकोलन आहे. परत तेच करू आपण. देन अगेन आता मला सर्च करायचं आहे की तो एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही. तर आपण म्हणजे कंडिशन द्यायची आपल्याला एक काहीतरी, बरोबर ना? तर फॉर एक्झाम्पल आता पहिले आपण हे करू, प्रिंट एफ एंटर अँड एलिमेंट टू सर्च. ओके, असं काहीतरी करू आपण. and then scan f %d and comma ampersand सर्च केला. सर्च डिक्लेअर नाही केला आपण, डिक्लेअर करू. इन सर्च. दिन आता हे काय करेल,
आपल्याला मेसेज प्रिंट करून देईल सर्च करायसाठी असं. देन आपण फॉर लूपमध्ये ॲज लेस दॅन इक्वल टू 10 आणि एक कंडिशन घेऊ, इफ ओके इफ array of I is equal to search. आपण याला करली आपले पॅरेंथेसिस देतो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इक्वल टू सर्च. देन ओके द प्रेझेंट else print the element else not okay, the element is not present. ओके असं करू आणि याला स्लॅश इन वगैरे थोडं चांगलं दिसावं आपला कोड म्हणून. आणि आपण करू. हे दिसतंय ना सर्वांना का हे विचारते आपल्याला इंटर 0. आता हे आपण समजा काहीतरी ॲप बनवलंय असं कन्सिडर करा, तर सगळे आता जे ॲप यूज करणार आहे ते प्रोग्रामर थोडी राहणार आहे, नाही राहणार ना. काय वाटतं कोणाला, गौरव तू कोणाला ॲप बनवून देते तर प्रोग्रामरलाच बनवून देशील असं नाही ना, नॉर्मल युजर राहतील ॲप यूज करणारे. तर मग आता त्यांनी असं बघितलं का 0 एलिमेंट टाका, तर ते कन्फ्युज नाही होणार का 0 काय भाई 1 पासून सुरू होता नाही 0 काय करताय येडे असं म्हणतील ना. तर आपण त्याच्याऐवजी काय करू, दाखवताना फक्त इथे I+1 प्रिंट करू. समजलं का मी काय म्हटलो. एक जास्त प्रिंट करायचा म्हणजे तो नंबर कुठून सुरू होईल 1 पासनं. आता आपण इथंच 1 पासनं केलं तर मग इथे 1 पासून सुरू होईल, आपल्याला ते नाही पाहिजे, ॲरेला प्रॉब्लेम बरोबर ना. त्याच्यामुळे आपण इथेच I+1 करू. ओके I+1 देन अगेन प्रिंट. आता हे केलं. आता बघा कसं म्हटलं मला एंटर द फर्स्ट वन एलिमेंट, म्हणजे आपण फर्स्ट सेकंड थर्ड असं करू शकतो बरं का तसं. तर मग आता हे चांगलं वाटतंय का ते आधीचं चांगलं वाटत होतं हे ना थोडंसं. आता 1 2 3 4 5 7 8 9 10 केलं आपण. देन परत इथे हे चांगलं दिसते अजून. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्रिंट झाले. ओके आता ते म्हणतंय, आता हातीने ॲरे डिस्प्ले केला आपल्याला. ओके तर ते काय म्हणतंय की सर्च करा तुम्ही एखादा एलिमेंट. मग आपण 4 टाकला, आता 4 प्रेझेंट आहे, मग ते सर्च झालं पाहिजे. ओके तर इथे आपल्याला काय प्रिंट होणार नीट बघा, नॉट ओके ओके नॉट ओके ओके असं का बरं आलं, कारण आपण फॉर लूपमध्ये घेतलंय आणि त्याने आधी पहिले चेक केलं फर्स्ट एलिमेंट आहे का. हे कसं चेक केलं ते दिसतंय तुम्हाला बरोबर ना. पहिले चेक केलं मग आपल्याला काय रिटर्न केलं नॉट ओके. दुसरा एलिमेंट आहे का नॉट ओके, तिसरा एलिमेंट आहे का नॉट ओके, चौथा एलिमेंट आहे हां बरोबर. इथे कितवा एलिमेंट आहे हा 4th एलिमेंट आहे 4. ओके म्हणून इथं ओके आलं आपल्याला एवढ्याच ठिकाणी. आणि परत नॉट ओके नॉट ओके नॉट ओके नॉट ओके नॉट ओके. हे समजलं का कोणाला, म्हणजे कन्फ्यूज झालं की यात नाही ना काही कसं नाही समजलं असं कोणी आहे का. हॅलो गौरव जितेंद्र उदय समजलं म्हणजे कसं परफॉर्म होतं. हा ते दाखवतो पण कसं परफॉर्म होतं इफ एल्स मध्ये ते बघून घ्या एकदा फक्त. ओके आता कोड बघायचं आहे उदयला. हा बघा कोड आपण राईट दिसतंय. तर आपण काय केलं पहिले स्कॅन केलं. आपण इथं कॉमेंट टाकू स्कॅनिंग. ओके स्कॅनिंग एलिमेंट्स. देन आपण ओके प्रिंटिंग एलिमेंट्स. तर आपण काय करतोय इथे स्कॅन करतोय एलिमेंट्स. तुम्ही काहीतरी ॲरेचे एलिमेंट द्या. देन आपण प्रिंट करतोय त्यांना असं. ओके नॉर्मली. देन आपण काय करतोय सर्चसाठी विचारतोय हां की आहे का नाही चेक करा असं तसं.
अँड देन आपण काय बघतोय, ओके द एलिमेंट इज प्रेझेंट किंवा नाही. तर आपल्याला आता समजा एकचदा प्रिंट करायचे, प्रेझेंट आहे की नाही, फक्त येस नो तेवढेच 10 वेळा प्रिंट नाही करायचे. तर आपण याला काय करू शकतो, काय काय वाटतं तुम्हाला, आहे का काही आयडिया? करू शकतो आपण. थोडं दूर डोकं लावा, बरोबर क्लिअर होईल. एक हे करू शकतो, म्हणजे एक वेगळ्या व्हेरिएबलमध्ये काहीतरी टाकून घ्यायचं इथे, जर इफ असलं, नंतर मग अजून एक इफ एल्स घ्यायचं की मग त्या व्हेरिएबलमध्ये ती व्हॅल्यू असली तर मग ते एकदाच प्रिंट होईल असं. किंवा मग अजून ते प्रोफेशनली करायचं तर मग बुलियनने करू शकतो. हां, बुलियनने करू शकतो. म्हणजे आपल्याला त्याला फ्लॅग व्हेरिएबल म्हणतो आपण जनरली, तू जे बोलला ना तसं. तर आपण एकदा फ्लॅग व्हेरिएबलने ट्राय करू आणि मग बुलियनने पण ट्राय. हां, बुलियन पण सांगून देईन म्हणजे तुम्हाला. ओके, तर आपण काय करतो, इथे आपण डायरेक्ट प्रिंट करतोय ना. हां, त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो माहिती का, एक अजून एक व्हेरिएबल क्रिएट करायचा, इंट फ्लॅग. तिथेच घे. ओके, सगळे असे एकाच ठिकाणी नको. ते पण भरपूर जणांना म्हणजे असे कन्फ्यूज होऊन जातात की ते आता क्लिअर स्क्रीन वगैरे होतं ते टर्बोसीमध्ये, तर त्याच्या आधीच सगळे डिक्लेअर करायला लागतं, नंतर नाही करता येत, म्हणून सगळे वरतीच घेतात. तर तसं काही गरजेचं नाही, आपण फक्त जिथं वापरतोय ना त्याच्या आधी पाहिजे. मग कुठे घ्या, त्याच्या आधी घ्या, त्याच्या नंतर नाही घेऊ शकत आपण. यूज करायच्या आधी डिक्लेअर करायला लागतं. आपण इथे घेऊ व्हेरिएबल इंट फ्लॅग इक्वल टू, आपण त्याला एक व्हॅल्यू देऊ 0. तर 0 म्हणजे फॉल्स असं कन्सिडर करता आणि 1 म्हणजे ट्रू कन्सिडर करता, बरोबर ना. तर आपण तसंच करू, 0 1 बघू. 0 म्हणजे फॉल्स, 1 म्हणजे ट्रू. तर आपण काय करायचं आता, हे प्रिंट टाईप करण्याऐवजी ना फ्लॅग इक्वल टू 1 करून द्यायचं, म्हणजे ट्रू झालं असं समजा. समजलं का हे काय होतं. जर का ॲरे ऑफ आय म्हणजे जर का तो एलिमेंट जर काही सर्च आणि ते दोघं इक्वल असतील, म्हणजे तो एलिमेंट प्रेझेंट असेल, तर फ्लॅगला ट्रू करून द्या, 1 करून द्या. हां, फ्लॅगची व्हॅल्यू. ओके, आणि जर का ते नसतील, ओके, तर काय करायचं, फ्लॅग इक्वल टू 0 करायचा. काहीच नाही केलं तरी चालेल, आपण काहीच नाही केलं तरी चालेल. मग त्याच्यासाठी असं करायचं. ओके, तर मी त्याच्यासाठी हे काढून द्यायचं. ओके, फक्त असं करायचं. हे समजलं का कोणाला, म्हणजे आधी फ्लॅग 0 आहे, बरोबर. पहिली फ्लॅग 0 आहे म्हणजे पहिले काहीच नाही आहे एलिमेंट असं कन्सिडर करतोय आपण. हां, त्याच्यानंतर मग जर काही एलिमेंट प्रेझेंट असेल तर फ्लॅगला 1 करून द्या फक्त. गॉट इट. आता ते आपल्याला सारखं नाही प्रिंट करायचं आहे, मग आपण फॉर लूपच्या बाहेर घेतोय. मग आपण काय प्रिंट करू, इफ. ओके, इफ नंतर कंडिशन देऊ फ्लॅग इक्वल टू 1. हां, देन वॉट, देन प्रिंट दिस, ते आपण आधी केलं होतं ते. गॉट इट. किंवा मग एल्स वॉट, एल्स दिस नॉट ओके, एलिमेंट इज नॉट प्रेझेंट. हां, आता परत एकदा रन करू आपण हे. ओके, फर्स्ट एलिमेंट आपण थोडं 1 2 3 परत घेऊ समजा. ओके, हे झाले एलिमेंट प्रिंट आपले. आता खाली विचारतंय एंटर द एलिमेंट टू सर्च इट. तर आपण 45 टाकला. 45 होतं का आपल्या ॲरेमध्ये? नव्हता. मग आपल्याला काय प्रिंट होणार, नॉट ओके. हां, द एलिमेंट इज नॉट प्रेझेंट. ओके, आपण जर का परत रन केला, परत तोच प्रोग्राम रन केला आपण, 1 then 2 3 4 5 6 7 8 9 10, परत तेच झालं. आता आपण 4 सर्च करू फक्त. ओके, द एलिमेंट इज प्रेझेंट. म्हणजे असं करतो आपण सर्च, काय गोष्ट समजलं का, कसं ॲरेमध्ये कसं सर्चिंग ऑपरेशन परफॉर्म करतो वगैरे. गॉट इट. समजलं का गौरव? हो, समजलं. ओके, तर आज आपण जास्त काही नको घ्यायला, कारण आज आधीच खूप कन्फ्यूज थोडंसं. आज जास्त कन्फ्यूज झालं असेल तर सॉरी. आपण उद्या परत म्हणजे नेक्स्ट लेक्चरला परत थोडंसं क्लिअर करून देऊ कन्फ्युजन, किंवा आत्ता पण कोणाला काही डाऊट असतील तर विचारून घ्या, लागेल करून देऊ कन्फ्युजन. आहे का काही? गौरव, जितेंद्र,
काहीच डाऊट नाही. हॅलो, आवाज येतोय का माझा? हां येतो. आहे का बोल कोणाला ना. काही डाऊट आहे का कोणाला काही असं? नाही रे नाही. समजलं का आजचं लेक्चर की थोडंसं कन्फ्युजन तर झालंच आहे, ते काही प्रॉब्लेम नाही. नाही रे ते काही नाही एवढं. ते उद्या सांगून दे पुढच्या लेक्चरला. ते उद्या सांगून देऊ. हां भाई, आता ते करावंच लागेल. ते कसं काय झालं, काय झालं. नाही क्लिअर एकदम. ओके, ॲक्च्युली त्याचं रिझन मला थोडंसं कळालं काय विषय आहे. का आपण काय करतो माहिती आहे का, 10 एलिमेंट प्रिंट करतोय ना काहीतरी, तर आपण स्कॅनएफ मध्ये काय दिलंय, % ऑफ दॅट ॲड्रेस. मग ते काय करते, तो एक ॲड्रेस लोकेट करून घेतोय तिथल्या त्याच्यानंतरचा लगेच. हां, क्विक लोकेट करून घेते आणि मग तो त्यात ती व्हॅल्यू टाकून देतो आणि नंतर आपल्याला मग कोड डंप येतो. मग तो कॅशचाच विषय, ते ॲड्रेस स्टोअर करून त्याच्यातली व्हॅल्यू कॅश करून घेतं. असं तसं करू आपण उद्या, ते प्रॉपर वेने शिकू. काय 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 झालं होतं पुढच्या वेळेस कळेल. पुढच्या वेळेस कळेल. काय ते बाहुबली पार्ट 2. बाहुबली पार्ट 2. DSU पार्ट 2. DSU पार्ट 2. ओके, तर आज एवढंच घेतलं आपण. तर आज एक क्विक समरी घेऊन टाकतोय बघा. डेटा टाईप्स घेतले आपण, इंट, फ्लोट, डबल, कॅर असे डेटा टाईप्स राहतात, ते प्रिंट केले. नंतर डिराइव्ह डेटा टाईप्स बघितले. हां, त्याच्यात फक्त एकच डेटा टाईप बघितला आपण आज, ॲरे. नेक्स्ट लेक्चरला आपण कॅरेक्टर ॲरे, स्ट्रिंग्स बघू. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲरेज बघू वाटल्यास तर. ॲरेवरती थोडं जास्त फोकस करू. सध्या ॲरे क्लिअर झाले म्हणजे भरपूर गोष्टी क्लिअर होऊन जातात. तर ॲरे बघू आपण परत. मग ॲरेवरती काय ऑपरेशन्स परफॉर्म करू, सॉर्टिंग ॲरेची, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय राहतं काय नाही असं बघू. त्याच्यानंतर स्ट्रिंग्स घेऊ, बाकीचे डेटा टाईप्स घेऊ आपण मग हळूहळू. चालेल चालेल. मग आजचं होतं. आता तुम्हाला एक एक्झरसाइज वगैरे देऊन घेतो, करता येईल का सॉल्व, काही विचारलं तर? ओके, श्रीरामला येईल. गौरव? हो येईल ना. जमेल. जितेंद्र? नेटवर्क इश्यू आहे, नीट आवाज पण येत नाही त्याचा. अरे ठीक आहे, मग एक काहीतरी छोटी एक्सरसाइज देतो, जमेल ते नाही करा. की 5 नंबर इनपुट घ्यायचे ॲरेमध्ये. ओके, हां, आणि त्या 5 यांची सम प्रिंट करायची. जमेल का की अवघड झालं? सेम आहे, काही जास्त फरक नाही ॲक्च्युली. ट्राय करा, नाही जमलं तर मी सांगतो. ठीक आहे. ओके ठीक आहे, चालेल ना. मग आत्ता लगेच करा, मग पटपट टाईप. चालेल. थोडं व्यवस्थित आणि फॉर्मॅटेड कोड. थोडं 2 मिनटं लेट झालं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. असं पण थोडं झालंच, पण मग फॉर्मॅटेड कोड राईट करा थोडा नीट, असं प्रोफेशनल वे. अच्छा ठीक आहे. ओके, स्टार्ट. सगळ्यात पहिले श्रीराम, तू स्क्रीन शेअर केली काही ती बंद कर. ठीक आहे सर. आता stdio.h std स्टँडर्ड i.h इन्क्लूड केली, मेन फंक्शन घेतलं आणि आता आपल्याला एक ॲरे बनवायला लागेल ज्याच्यात 5 नंबर इनपुट करायचे. मग सगळ्यात पहिले आपण एक ॲरे घेऊन टाकू. इंट ॲरेला असं ARR व्हेरिएबल देऊ, 5 घ्यायचे, मग 5 देऊन टाकू. आणि हे इथे डायरेक्ट करू शकतो असं आपण 1, मग काहीतरी सेव्ह करू शकतो असं, पण ते आपल्याला इनपुट घ्यायचे. मग आता फक्त डिक्लेअर करून ठेवायचे, नंतर स्कॅन करायचे. मग स्कॅनिंगला आपण सेम थोडंसं त्या वेने घेऊ, लूपमध्येच घेऊ. मग फॉर i इज इक्वल टू 0. आय एक इंटिजर आपण एक व्हेरिएबल घेतला आणि त्याच्यात त्याची इनिशियल व्हॅल्यू 0 टाकून दिली, कारण की ते आपल्याला ॲरेचा इंडेक्स 0पासून स्टार्ट होतो. म्हणजे तो लूप होताना रन होताना आपल्याला जिथे तो यूज करू आपण व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू 0 असेल, म्हणजे ॲरेसाठीच यूज करणार, मग इंडेक्स 0 येऊन जाईल. तिथे कंडिशन देऊ, इज लेस दॅन 5 देऊ, म्हणजे याच्यात बरोबर 5 एलिमेंट्स आले, 0 1 2 3 4 5. आणि मग त्याच्यानंतर इथे अपडेट आपण करून टाकू, i++ दरवेळेस होऊन जाईल. मग डायरेक्ट स्कॅन करू शकतो, एकदाच असं यायचं प्रिंट 5 नंबर्स, पण आपण याच्यात थोडंसं देऊ, प्रिंट एफ व्यवस्थित घेऊ. प्रिंट एफ
यार ठीक आहे, सॉरी. प्रिंट एफ एंटर द. आता इथे असं फर्स्ट सेकंड थर्ड ते आपण घेऊ शकतो कंडिशनमध्ये, पण आता ठीक आहे आपण 1 नंबर 2 असं घेऊ नंबर, आणि मग इथे येऊन जाईल. ठीक आहे, आणि बस एवढंच प्रिंट करायचं आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर लगेच स्कॅनएफ घेऊन टाकायचा. स्कॅनएफ नंबर घ्यायचा, मग त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर %d आहे, आणि हा स्टोअर करायचा %, ॲरेमध्ये. ठीक आहे, आता इथे कसं आहे, इथे आपण हे इथे मी आय लिहिल, कारण की मग आयची व्हॅल्यू दरवेळेस चेंज होईल. आधी इथे आयची व्हॅल्यू 0 असेल, म्हणजे याचाच अर्थ ॲरे आता 0 असेल, मग ते 0th याला इंडेक्सवरती स्टोअर होऊन जाईल. मग परत आयची व्हॅल्यू अपडेट होऊन 1 होऊन जाईल, मग इथे ॲरे 1 असेल, मग फर्स्ट इंडेक्सला जाईल. आता ते माहितीच आहे सगळ्यांना, लूप झालेलंच असेल क्लिअर सगळ्यांचे. ठीक आहे, ARR आपलं असं ठेवलं होतं आपण नाव. ठीक आहे, आता हे स्कॅन होऊन जातील, आपले 5 नंबर ॲरेमध्ये स्टोअर झाले. ठीक आहे, आता आपल्याला त्यांची ॲडिशन करायची, तर त्याला काय करता येईल आपल्याला वेगवेगळं. आपण हे करू शकतो, एक अजून एक लूप घेऊ, =0. तर एकदम मला परफेक्ट माहीत नाही, ट्राय करू आपण 5 आणि i++ एकदा परत घेऊन टाकू. ठीक आहे, तर याच्यात काय करू आपण, एक व्हेरिएबल घेऊ एक, त्याच्यात सम स्टोअर करण्यासाठी. ठीक आहे, मग घेऊन टाकू इंट सम, आणि हा एक व्हेरिएबल घेऊन टाकू. तर याच्यात आहे ना हे स्टोअर राहील, यांची ॲडिशन स्टोअर होईल सगळ्यांची, मग तो शेवटी प्रिंट करून टाकू. आपल्याला काय करता येईल, यांची ॲडिशन कशी करायची. अच्छा ठीक आहे, असं करता येईल आपल्याला. पहिले एक नंबर राहील ना, तो ह्या एका जो ॲरेमधला आपण घेऊ तो सममध्ये स्टोअर होऊन जाईल. ठीक आहे, आणि मग परत एक पुढचा नंबर येईल ना, त्याची ॲडिशन आपल्याला सममध्ये जो जो व्हॅल्यू आहे, म्हणजे आता स्टार्टिंगला आपण काहीतरी नंबर टाकला आहे 1 टाकला आहे, तर तो 1 या सममध्ये स्टोअर होऊन जाईल. आणि मग पुढच्या वेळेस आपण 2 टाकला तर समची आणि आत्ताचा जो हे ॲरेचा इंडेक्स आहे म्हणजे 1 आणि 2 त्याची ॲडिशन होऊन जाईल, आणि मग ती आपण याच्यातच ठेवू किंवा वेगळा व्हेरिएबल घेऊ शकतो, पण याच्यातच ठेवू म्हणजे ती ओव्हरराईट होऊन जाईल दरवेळेस. मग असं करू शकतो आपण, सम =, सगळ्यात पहिले सम सम प्लस ॲरे आय. ठीक आहे, असं करता येईल आपल्याला. आता इथे काय होईल, सममध्ये आता काहीच नाही आहे, मग सम काहीच नाही प्लस ॲरे आय येईल, तर इथे आपण 0 देऊन टाकू, कारण की मग 0ची ॲडिशन 0च होऊन जाईल. सम म्हणजे आता इथे सम =0 प्लस पहिली व्हॅल्यू येईल, म्हणजे जे असेल तिचं. आता इथे काहीच नव्हतं, मग काहीच नाही होणार, मग म्हणून 0 देऊन टाकू. आणि आता व्हायला पाहिजे एक व्हायला तर पाहिजे. एकच मिनिट, थोडंच बाकी. ओके काही नाही. मग आता प्रिंट करून टाकू आपण सम PRINT printf the sum of elements in the array is. इथे प्रिंट मग फॉर्मॅट स्पेसिफायर नंबरचा. ठीक आहे, आता आपण हे बघतो ना फॉर्मॅट स्पेसिफायर काय, फ्लोटचा %f राहणार, याचा फ्लोटचा आपलं %f राहील, कॅरेक्टरचा %c असतो. तर तसं मग म्हणजे प्रत्येक याचं पहिलं लेटर असतं. फ्लोटचा कसा f आहे, तर कॅरेक्टरचा c आहे, तर मग इंटिजरचाच मग आपण %d का घेतो, आय का नाही घेत. तर आय पण आपण घेऊ शकतो इथे, प्रिंटला काही प्रॉब्लेम नाही येणार इथे, म्हणजे इंटिजरचा असा आहे. पण इंटिजरमध्ये काही प्रकार येतात वेगवेगळे, ते आपण याच्या वेळेस बघू DTच्या लेक्चरला, डिजिटल टेक्निक्सला, तेव्हा ते क्लिअर होऊन जाईल. तर त्याच्यात काय वेगवेगळे असे प्रकार येतात, म्हणजे इंटिजरमध्ये डेसिमल असतं, हेक्साडेसिमल असतं, ऑक्टल असतं. तर ते स्कॅनला थोडंसं म्हणजे एक असतं, ते वेगळ्या टाईपने हे होतं स्कॅन ते, तर ते आपण पुढच्या वेळेस म्हणजे बघू. आता %d देतो मी, %d म्हणजे डेसिमल इंटिजर. मग आपले जे हे असतात नॉर्मल ते येऊन जाईल, आणि मग इथे सम आपण प्रिंट करून देऊ आणि न्यू लाईन देऊन टाकू. ठीक आहे,
असं यायला पाहिजे. एकदा आपण रन करू. काय म्हणताय? लाईन नंबर 10ला काय प्रिंट एफ. अच्छा, इथे आपण हेच दिलं नाही याला, सॉरी पॅरामीटर्स नाही दिला. आता इथे आपल्याला आय प्रिंट करायचं आहे. 0 आहे ना इथे, मग आय आता इथे 0 आहे सगळ्यात आधी व्हॅल्यू आयची, मग इथे 0 प्रिंट होऊन जाईल. मग ते मग आयुषने सांगितलं जसं ते थोडंसं आपल्याला युजर फ्रेंडली करायचं आहे. मग त्याचं आपल्याला इथे पहिले 1च यायला पाहिजे. ठीक आहे, तसं करू. ठीक आहे, आणि रन करून देऊ. आलं बघा, एंटर द फर्स्ट नंबर. तर मी समजा काहीतरी टाकतो 32. ते लक्षात नाही राहणार, काही टाकू शकतो. आता मी असंच टाकतो 1 2 3 4 5 6. नाही तर मी प्रिंट पण करायला पाहिजे होतं ते नंतर. अच्छा, आपण ॲडिशनच करतो आहे. ठीक आहे, मग आता यांची ॲडिशन बरोबर आहे का? 1 2 5 बरोबर तर असायला पाहिजे. थांबा, आपण काहीतरी करू वेगळं. 10 करू म्हणजे 50 येईल. ठीक आहे, 10 10 10 10 10. ठीक आहे, आली बरोबर, म्हणजे आपला प्रोग्राम बरोबर आहे. इथं पण थोडीशी न्यू लाईन देऊन टाकतो, व्यवस्थित येईल थोडंसं. ठीक आहे, 7 20 करू, 100 यायला पाहिजे. ठीक आहे, आलं. शेवटी अजून एक न्यू लाईन देऊन टाकू, फुल फॉर्मॅट करून टाकायचं, व्यवस्थित दिसलं पाहिजे. ठीक आहे, इज 100 आली ना, झालं व्यवस्थित प्रोग्राम आपला. ठीक आहे, मी सांगतो झालं आहे. अरे माझं ओके, श्रीरामचा झाला आहे. गौरव, तू करत होतं का? गौरव ट्राय करत होतं? करतोय जिथे त्याचा मेसेज. अरे हा समजलं आहे, पण माझ्याकडे नेटवर्क इश्यू आहे म्हणून मला आवाज नाही येते आता सारखं डिस्कनेक्ट. म्हणून मी उद्या परत लेक्चरचा व्हिडिओ बघतो. ठीक आहे. गौरव काय करतोय की? गौरव करतोय का तू? हॅलो गौरव टाईप करत होता मग काय माहीत नाही, त्याला विचारून एकदा. ठीक आहे, एक आहे ना अजून मला विचारायचं होतं की आता हे आम्ही इथे ब्राईट थीम वापरतो आहे, कारण की मी असं ऐकलं होतं म्हणजे सायकोलॉजीचं काहीतरी की थोडंसं ब्राईट असलं का त्याच्याकडे लक्ष राहतं, तर म्हणून ब्राईट केलं होतं. तर मला फक्त एक सांगा, असं ब्राईट ठेवायला पाहिजे का असतं लक्ष, की मग ते खूप डोळ्यावर येतं असं? नाही तर मग आपली आहे तसं आपण डार्क पण असं ठेवू, पण मग ते लक्ष असतं की मग ब्राईट खूप डोळ्यावर येतं वगैरे असं काही आहे. तर ते फक्त मला एकदा याच्यात सांगून द्या नंतर कमेंटमध्ये किंवा कसं तरी. ठीक आहे, मग आपण पुढच्या वेळेसपासून तसं ठेवू. करतोय का मग गौरव? हॅलो करतोय गौरव? तुला आवाज नसेल जात. बरं श्रीराम तू टाकव. ठीक आहे, मी एकदा याच्यात पण टाकून देतो. हो ठीक आहे, आणि एकदा स्क्रीन पण शेअर केलेलीच आहे माझी. हां टाकून दे. ठीक आहे, एकदा रन करतो प्रोग्राम. अरे यार काय झालं? अच्छा सॉरी, थांबा. हां हे बघ, एंटर द फर्स्ट नंबर. समजा आपण टाकला 10, परत मी 10 टाकतो. 10च टाकतो म्हणजे 5 आणि 50 यायला पाहिजे, बरोबर? मग सम ऑफ ऑल द एलिमेंट्स इन ॲरे इज 50. आणि काय केलं कोड दाखव. हां सम इज इक्वल टू सम इज इक्वल टू 0. हां हेच चांगलं मस्त समजलं म्हणजे तुला. तिचे आता करू आपण नंतर, पण थोडं कन्फ्युज झालं. हां ते थोडंसं मध्ये झालं. ते काही नाही, ते बरोबर आहे, तू जसं सांगितलं तसं ते क्रिएट करून घेतं आणि त्या याच्यावरती तेच फक्त त्यासाठी व्हेरिएबल नाही आपण डिक्लेअर केलेलं आहे, पण ते मग ते मेमरी लोकेशन ॲक्वायर करून घेतं, तेवढी ॲक्वायर करून घेतं. हां तसं असेल किंवा मग आपण एकदा बघू, थोडंसं अभ्यास करू बघू काहीतरी त्याचं सोल्युशन. ठीक आहे, आजचं लेक्चर थांबू झालं, संपलं. थांबू. ओके, एक्झिट. ठीक आहे, चालेल. बाय. बाय.
बाय. तुम्ही पण ट्राय करा. आणि ते लाईटचं मला ते लाईट थीम आणि डार्क थीमचं एकदा सांगून द्या कमेंट्समध्ये. ठीक आहे, बाय.